श्रावण मासानिमित्त भव्य सत्संग कार्यक्रमाचं समापन भक्तिमय वातावरणात रविवारी 18 ऑगस्टला झाले। श्रावण मास निमित्त सत्संग पर्व आचार्य श्री मुरारी मल्लव्यासकृत शोधणीचा पाठ संपन्न झाले। नामस्मरण महात्म्य, प्रसाद सेवा महात्म्य, अन्नदान महात्म्य, निमित्त विधी महात्म्य, छिन्नस्थळी महात्म्य, वज्री महात्म्य, गुरु महात्म्य, ईश्वर द्वादश माता प्रायश्चित महात्म्य आदी विषय संदर्भात पूजनीय श्री अतुल मुनी महानुभाव काकाजी यांनी भक्तांना समजावून सांगितले। श्रीकृष्ण लॉन्स बोधलेनगर नासर्डी पुलाजवळ द्वारका नाशिक येथे 10 दिवसांपूर्वी 9 ऑगस्टला या भव्य सत्संग कार्यक्रमाचा प्रारंभ झाला होता। महानुभाव पंथात श्रावण महिन्याला वेगळं महत्त्व असतं। या काळात पवित्र पर्व असते। 10 दिवस दररोज सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत देवपूजा, वंदन, सत्संगाचे आणि स्नेहपूजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 10 दिवसात हजारो भाविकांनी सत्संगाचा लाभ घेतला। महानुभाव पंथाचे पूजनीय श्री अतुल मुनी महानुभाव काकाजी यांच्या भक्ती प्रवचनांचा भाविकांनी लाभ घेतला। चक्रधर स्वामींच्या गाथा आणि लीला ऐकून भाविक मंत्रमुग्ध झाले। सत्संगस्थळी चक्रधर स्वामींनी 800 वर्षांपूर्वी स्वतः वापरलेल्या पवित्र वस्तू भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या। गुरु शिष्य परंपरेनं या पवित्र वस्तूंचे आजपर्यंत जतन करण्यात आले आहे। रविवारी समापन दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पालखी मिरवणूक काढण्यात आली। सायंकाळी श्री अतुल मुनी महानुभाव काकाजी यांच्या प्रवचनानंतर भक्तांनी चक्रधर स्वामींची आरती केली। त्यानंतर भक्तांनी घरून बनवून आणलेले आणि कार्यक्रमात तयार केलेले महाउपहार सर्व भक्तांना प्रसाद म्हणून वाटण्यात आले। उदयराज दादा महानुभाव, मनीषाताई बोधले, चकोर सर, सुखदेव वार्डे, समाधान चव्हाण, राजूभाऊ राजोळे, चकोर प्रल्हाद सर, मोहन चकोर, कांबडी उत्तम, योगेश घुगे, सांगळे नाना, संजय साणप, कालेकर भगवान, दयानंद पंडित, भाऊसाहेब कातकाडे, बाळासाहेब काठे, नरेंद्र खाडे, प्रभाकर अपसुंदे, प्रकाश साळुंके, कैलास घुमरे, नाना तिडके, ज्ञानेश्वर सहाणे आणि सर्वज्ञ सत्संग मंडळ सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। यावेळी नाशिक जिल्ह्यातून बांधव उपस्थित होते। 10 दिवस चाललेल्या सत्संगाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। दंडोत प्रणाम। मी श्रीमान सद्भक्त प्रल्हाद नामदेव चकोर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मासानिमित्त सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं। दररोजचा जो सत्संग होता त्या सत्संगामध्ये देवपूजा वंदन विधी हा नित्याने होत होता। देवपूजा वंदन विधी झाल्यानंतर त्या ठिकाणी शास्त्र निरूपण श्रीमान ईश्वराधिष्ठित श्री काकाजी महानुभाव आश्रम वांबोरी सिन्नर यांचं त्या ठिकाणी दररोज निरूपण होत होतं। निरूपण झाल्यानंतर दररोज महाआरती त्या ठिकाणी केली जात होती आणि महाआरती नंतर महाउपहार होत होता आणि मग त्यानंतर सर्वांचं स्नेहभोजन या ठिकाणी होत होतं। परंतु शेवटच्या 2 दिवसामध्ये जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। काल म्हणजे 17 ऑगस्ट 2024 रोजी 3 महिलांची दीक्षा या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्या 3 महिलांची दीक्षा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपन्न झाली। त्यानंतर त्या दीक्षार्थींनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं। त्यानंतर पुन्हा रोजच्या प्रमाणे देवपूजा वंदन झालं। देवपूजा वंदनानंतर काकाजींनी नेहमीप्रमाणे दररोजच्या प्रमाणे निरूपण केलं आणि निरूपणानंतर पुन्हा एकदा आरती आणि रोजचा उपहार त्या ठिकाणी झाल्यानंतर स्नेहभोजनासाठी सर्व त्या ठिकाणी हजर होते आणि आज दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी पौते पर्व हा महानुभाव पंथातील जो महत्त्वाचा विषय आहे तो पौते पर्व हा सर्वात मोठा सोहळा महानुभाव पंथातील आहे आणि या सोहळ्याचं आयोजन या सत्संगाच्या मासिक श्रावण महिन्याच्या या सत्संगानिमित्त आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये आज प्रथमतः आशय चिन्हस्थळी च्या मूर्तीची मिरवणूक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि
भव्य दिव्य अशी चिन्हस्थळीची मिरवणूक झाली। त्या मिरवणुकीनंतर काकाजींचं निरोपण झालं। त्यांनी ब्रह्मविद्या शास्त्राचं निरोपण केलं आणि निरोपानंतर आज या ठिकाणी महाउपहार याचं आयोजन भव्य दिव्य असं करण्यात आलं होतं। त्यामध्ये नाशिक मधल्या सर्व माळवा पंथाच्या साधू संत महंत भिक्षुक वासनिक यांनी सहभाग घेतला होता आणि अतिशय आनंदाने हा उत्साह या ठिकाणी साजरा झाला। त्याचबरोबर पोहते पर्व अर्पण केलं आणि महाउपहार झाला आणि यानंतर आरती झाल्यानंतर स्नेहभोजन होईल आणि मग या कार्यक्रमाची सांगता होईल। तसेच उद्या सकाळी या ठिकाणी प्रायश्चित्ताचं आयोजन केलेलं आहे। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम।